नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे आपल्या अविरत चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रत्येक धार्मिक स्थळाला एक विशिष्ट असा इतिहास लाभलेला असतो. तसाच इतिहास लाभलेले सोनारी येथील काळ भैरवनाथ मंदिर याबद्दल आज आपण व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सोनारीचे काळ भैरवनाथ मंदिर हे सीना नदीजवळ वसलेले आहे. संत रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामींची येथे समाधी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मढी या तीर्थक्षेत्राप्रमाणे सोनारी येथेही डवरी गोसाव्यांची जात पंचायत भरते. सोनारी येथे लोहतीर्थ, नागनिर्झरी तीर्थ, बगनाथ मंदिर, चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, गडीचे अवशेष, वीरगळ आणि नाथयोगींच्या समाधी आहेत. काळभैरवनाथ हे देवस्थान अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे. त्यामुळे हे मंदिर भक्तांसाठी सदैव खुले असते. काळभैरवनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला भैरवनाथ मठ आहे. या मठात भद्रकाली देवीची गुफा, नाथयोगींच्या समाधी, हिंगलजा मातेचा तांदळा आदी वस्तू प्रामुख्याने दिसून येतात. या मठात मंदिराच्या औदुंबराचे अवशेष येथील एका भिंतीत लावलेले आहेत. त्याच्या मंदारकावर दोन्ही बाजूला 2 कीर्तिमुखे कोरलेली आहेत. बहुधा हे अवशेष मूळ काळभैरवनाथ मंदिराचे असावेत असा अंदाज वर्तवला जातो. या मठास स्वतःची दान मिळालेली शेतजमीनही आहे. काळभैरवनाथ मंदिरात प्रवेश करण्यासाठी पूर्वेकडील एका विशाल प्रवेशद्वारातून जावे लागते. तेथे नगारखाना आहे. प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर बाजूलाच एक लाकडी सुंदर रथ दिसतो. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक विशाल बारव आहे. ही बारव सुवर्णतीर्थ या नावाने ओळखली जाते. त्याच्या स्थापत्य रचनेनुसार 15व्या किंवा 16व्या शतकातील असावी असे सांगितले जाते. बारव पार करून गेल्यानंतर समोर 2 उंच दीपमाळ लागतात. दीपमाळांसमोरच काळभैरवनाथांचे मंदिर आहे. मंदिराच्या सभामंडपाच्या तुलनेने अंतराळ, गर्भगृह व मंदिराचे शिखर थोडे जुन्या धाटणीचे दिसते. पूर्वी सभामंडपातील स्तंभ हे लाकडी होते. गर्भगृहात एका उंचवट्यावर काळभैरवनाथ व जोगेश्वरी यांच्या उत्तर मध्ययुगीन दगडी प्रतिमा ठेवल्या आहेत. मंदिराच्या 4ही बाजूंनी बंदिस्त कुंपण असून पश्चिमेला एक अन्य प्रवेशद्वार आहे. चैत्र व कार्तिक महिन्यात येथे जत्रा भरते. यावेळी येथील रथातून काळभैरवनाथांची मिरवणूक काढून मंदिरात गुलालाची उधळण केली जाते. रोज दिवसातून 2 वेळा काळभैरवनाथांची पूजा देखील केली जाते. सोनारी या नावाविषयी एक आख्यायिका खूप प्रसिद्ध आहे. ती अशी की काळभैरवनाथांनी भद्रकाली देवीच्या सहकार्याने सुवर्णासूर नावाच्या राक्षसाचा या ठिकाणी वध केला होता. त्यामुळे या ठिकाणाचे नाव सुवर्णपूर पडले. पुढे सुवर्णपूर या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याचे नाव सोनारी झाल्याची आख्यायिका भैरवनाथ महात्म्यात पाहावयास मिळते. अनेक भाविक सोनारी या तीर्थक्षेत्रास सोनारसिद्ध या नावानेही ओळखतात. संत रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामींनी भैरवनाथ महात्म्य लिहिल्याचे सांगितले जाते. कल्याण स्वामींचे वास्तव्य सोनारीपासून 4 किलोमीटर दूर आहे. डोमगाव या गावात त्यांची समाधी आहे. सोनारी येथे काळभैरवनाथ मंदिराबरोबरच नाथ संप्रदायाचा एक भैरवनाथ मठ आहे. या मठाची स्थापना 14व्या शतकात झाली असावी असा अंदाज वर्तविला जातो. काळभैरवनाथ मंदिर व सोनारी या स्थानाशी नाथ संप्रदायाचा असणारा कागदोपत्री संबंध 15व्या शतकापर्यंत मागे नेतो. याबाबत 1794 मधील महादजी शिंदे यांचे निवाडापत्र आणि 1795 मधील सवाई माधवरावांचे आज्ञापत्र उपलब्ध आहे. महादजी शिंदे यांनी दिलेल्या निवाडापत्रात या स्थानाची माहिती भैरवनाथ मठाच्या अनुषंगाने आलेली आहे. या निवाडापत्रानुसार येथील भैरवनाथ मठातील चौक, पूजा, पातर इत्यादी पूजाविधींचे अधिकार मिळवण्यासाठी वादविवाद चालू होते. या वादविवादांची मालिका 1475 पासून 1794 पर्यंत चालू राहिली. अवधूतनाथ व निंबनाथ यांच्यामध्ये पूजाविधीसाठी वरिष्ठ व कनिष्ठ पदावरून वादाची ठिणगी पडली. दोन्ही पक्षकार स्थानीय पंचायतीत गेले. त्यानंतर तेथे समाधान न झाल्याने हा वाद अंबाजोगाई येथील जात पंचायतीत मिटवण्यात आला. महादजी शिंदे यांचे निवाडापत्र ऐतिहासिक दस्तऐवज आहे. सदर पत्रात पातर पूजेचा उल्लेख आलेला आहे. ही पातर पूजा म्हणजेच
आज नाथ संप्रदायात प्रचलित असलेली पात्रपूजा. नाशिक त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यानंतर नागपंचमीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर येथून हजारो नाथयोगी पात्रदेवतेसोबत कर्नाटकातील कदरीपर्यंत पदयात्रा करतात. यावेळी नाथ संप्रदायाच्या विभिन्न मठातील महंतांची नव्याने नेमणूक केली जाते. ही नेमणूक 12 वर्ष म्हणजेच नाशिक येथील पुढच्या कुंभमेळ्यापर्यंत वैध असते. याच नवनाथ झुंडी यात्रेदरम्यान झुंडीतील काही नाथयोगी सोनारी येथे येऊन भैरवनाथ मठाच्या नवीन महंतांची नेमणूक करतात. ही परंपरा काही शतके जुनी मानली जाते. त्यामुळे महादजी शिंदे यांच्या निवाडापत्रावरून नवनाथ झुंडीची परंपरा कमीत कमी 15व्या शतकापासून तरी प्रचलित असल्याचे सांगितले जाते. काळभैरवनाथांच्या दर्शनासाठी चैत्र व कार्तिक महिन्यातील यात्रेला संपूर्ण जिल्ह्यातून भक्तगण या ठिकाणी येत असतात. तर मंडळी, तुम्ही कधी सोनारीच्या या काळभैरवनाथ मंदिराला भेट दिली आहे का? तिथं गेल्यावर तुमचा अनुभव कसा होता तो आमच्याशी नक्की शेअर करा. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हेही जरूर सांगा. आणि जर तुम्ही अजून इथे गेले नसाल तर एकदा तरी या ठिकाणी जाऊन स्वतः अनुभव घ्या. तर मंडळी, तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.